पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना संघटिका पिंपरी विधानसभा सौ सरिता अरुण साने यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात शहरातील 200 ते 250 महिलांनी सहभाग घेतला। दरवर्षी त्या हक्काने आम्हाला व्हॉट्सॲप असो किंवा तुम्ही रस्त्यात जरी भेटलं तरी आम्हाला हक्काने या असं सांगतात। म्हणून आज आमच्या पूर्ण एरियातल्या म्हणा किंवा लांबून प्रत्येक बाई ही आज या इकडे हळदी कुंकू या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला नेहमी घरातली एक व्यक्ती समजूनच प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला नेहमी बोलवतात आणि आज तसंच ह्या हक्काने बोलवल्यामुळे आज तुम्हाला सगळ्यांना इथे खूप गर्दी दिसतेच आहे। जवळजवळ आता माझ्या मते इकडे आम्ही उभे असलेल्यापैकी 150-200 बायका तरी इथे आहेत की त्यांचं इथे जमाव झालेला आहे हळदी कुंकू या निमित्ताने। आणि हळदी कुंकूचं लेणं आहे हे प्रत्येक सौभाग्यवतीचं लेणं असल्यामुळे कोणतीही बाई हे टाळत नाही आणि ते खरंच ह्यांना मानलं पाहिजे की एका छताखाली एवढ्या सगळ्या बायकांना एकत्र जमा करून त्यांचा हळदी कुंकूचा मान द्यायचा त्याच्यासाठी मी खरंच त्यांची खूप आभारी आहे आणि त्यांनी असे कार्यक्रम भरपूर राबवावे मी त्यांना विनंती करेल आणि त्या करतात हे आम्हाला खूप सगळ्यांनाही माहिती आहे त्यामुळे मी त्यांना खूप धन्यवाद त्यांचे मानते। गेले 10 वर्ष ओळखते सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या जेवढ्या क्रियाशील आहेत त्याचप्रमाणे आमची एक चांगली मैत्रीण देखील आहे। हल्ली हळदी कुंकू हा कार्यक्रम हे जे सण मानले आहेत परंपरा लोप पावत चालली आहे ती कंटिन्यू चालू ठेवली आहे। दरवर्षी हा उपक्रम राबवतात आणि त्यामुळे अनेक मैत्रिणी मगाशी म्हटल्याप्रमाणे एका छताखाली येतात हळदी कुंकूचा आनंद लुटतात आणि त्यांना त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देते आणि त्यांनी असेच कार्यक्रम दरवेळेला घ्यावेत आणि आम्हाला पण या कार्यक्रमाला येता यावं सगळ्या महिलांना पण याचा आनंद लुटता यावा। जसं संक्रांतीच्या दिवशी सूर्याचं उत्तरायण होत असतं तसंच आपल्या महिलांच्या विचारांमध्ये पण दिवसेंदिवस उत्तरायण होऊन प्रगती व्हावी हीच मी संक्रांतीनिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते। सबका स्वागत है यहाँ मैडम की तरफ से। हमें बहुत अच्छा लग रहा है कि मैडम ने सबके लिए अरेंज किया है संक्रांति का फंक्शन। इसी बहाने सभी से मिलना हो जाता है और हम आशा करते हैं कि आगे भी हम इसी तरह मिलते रहे और हमारा जो हमारी शुभकामनाएं हमेशा मैडम के साथ हैं। नमस्कार, मी पद्मजा बनकरस। आज सौ सरिता साने यांच्या हळदी कुंकाच्या निमित्तानं मी इथे आले आहे। दरवर्षी सरिताताई खूप छान प्रकारे हळदी कुंकाचं आयोजन करतात। सगळ्या महिला त्या निमित्ताने एकत्र जमतात, मतांची देवाणघेवाण होते आणि आपण या कार्यक्रमाला सर्व महिलांनी प्रतिसाद देऊन एकमेकांची देवाणघेवाण हळदी कुंकाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या केला पाहिजे। त्या निमित्तानं आपण महिला एकत्रित
एकमेकींची भेट घेतो. मी शोभा किशोर साने आणि हा माझ्या जावबाई आहेत सरिता साने. आमची एकत्र फॅमिली आहे आणि कुठलीही गोष्ट करताना आम्ही एका मताने विचार करूनच करत असतो की एकीचीच म्हणणं घ्यायचं पुढे जायचं असं नसतं. 5 जणी आम्ही जावा आहेत आणि 3 सुना आलेले आहेत, एक जावाई आलेली आहे, 2 नातवंड झालेली आहेत. पण सगळी आमची एका छताखाली एक किचन, असं नाही की दुसऱ्या वेगळ्या किचनमध्ये आम्ही स्वयंपाक करतो. म्हणजे इव्हन आमची बिल्डिंग एकत्र आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक ग्लास दुसरीकडे कुठे पाणीसुद्धा मिळणार नाही. इतकं आमचं एकत्र कुटुंब व्यवस्थित आणि आनंदाने नांदते आणि त्याच निमित्ताने आमचा हे कार्यक्रम असतो हळदी कुंकवाचा आणि तो आम्ही व्यवस्थित पार पाडतो. कारण का तर एकत्र कुटुंब. तर मी आता पण ते तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की एकत्र कुटुंब राहा, आजी आजोबांची साथ नातवंडांना मिळू दे, तरच तुमची पिढी संस्कारित होईल आणि सुव्यवस्थित राहील. नमस्कार. नमस्कार, सरिता अरुण साने, एक सामाजिक कार्यकर्ते आहे. मी 25 जणांच्या एकत्र कुटुंबामध्ये राहते आणि माझं घर सांभाळून मी समाजसेवा करते. मी दरवर्षी गेले 10 वर्ष हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेते. हळदी कुंकवामध्ये हळदी कुंकू कशासाठी असतं तर एकत्र येण्यासाठी आणि सगळ्या एकत्र आल्या की आपले त्यांचे एकमेकीचे विचार आपण मांडतो आणि हळदी कुंकू हे एक सौभाग्यवतीचं लेणं आहे. तर प्रत्येकाने हळदी कुंकू साजरा करावा. सर्वात विशेष म्हणजे हळदी कुंकवाला महिलांना छान नटायला आवडतं, ते सर्वात महत्त्वाचं वाटते मला. आणि थँक्यू.